This conference will now be recorded. अद्य बुधवासरः मार्गशीर्ष कृष्ण तृतीया चतुर्थीच्या दिनांक 22 डिसेंबर 2021 उपोद्घात भूमिका. पतंजलींनी योगशास्त्र सूत्रनिविष्ट काव कसे केले. पतंजलींचा काळ गौतम बुद्धानंतरचा काल होता. ब्रह्मसूत्रांची रचना वेदव्यासाने केली असून त्यांचा काळ सामान्यतः कलियुगारंभ होय. कौरव पांडवांचे युद्ध कलियुगारंभी झाले असा उल्लेख युद्ध महाभारतातच आहे. आणि कलियुगाचा आरंभ शकपूर्व 3179 या वर्षी झाला. याविषयी भारतातील प्राचीन व अर्वाचीन अशा सर्व ज्योतिषांची एकवाक्यता. ही एकवाक्यता ज्योतिष विषयक प्रमाणाने प्रामुख्याने सिद्ध झालेली असल्याने कलियुगारंभाचा हा काल निश्चित आहे. इतक्या प्राचीन काळी भारत देश इतक्या सुसंस्कृत स्थितीत नसला पाहिजे असा एक मनोगंड पाश्चात्य विद्वानांच्या मनोभूमीत दीर्घकाल रुजलेला असल्यामुळे त्यांच्यातील बहुतेक विद्वान कौरव पांडवांच्या युद्धाचा काळ इसपू 1000 ते 1500 यांच्या मागे न्यायला अद्याप तयार नाही आणि स्वतःच्या बुद्धीने व संशोधक दृष्टीने वैदिक वाङ्मयाचे अवलोकन करण्याची पात्रता नाही म्हणून असो किंवा तितकी तीव्र जिज्ञासा नाही म्हणून असो, पण आपल्याकडे पुष्कळ विद्वानातही पाश्चात्य तर्क हे निस्संदेह सिद्धांतच होत असे मानण्याची प्रवृत्ती असल्यामुळे तेही भारतीय युद्धाचा वरील काळच मानतात. तथापि भारताचार्य वैद्य किंवा इतिहासाचार्य राजवाडे अशा तऱ्हेच्या प्रथम श्रेणीतील संशोधक अभ्यासकांना इसपूर्व सुमारे 3100 वर्ष हा कलियुगारंभ आणि त्याच सुमारास कौरव पांडवांचे युद्ध या गोष्टी मान्य असल्याने व आपल्यातील सांप्रदायिक परंपरेत तोच काल मानण्यात येत असल्याने कौरव पांडवांचे पितामह वेदव्यास त्यांचा काल त्यापूर्वी 50 वर्ष म्हणजे इसपू 3200 असा धरून टाळण्यात आले. वेदांत सूत्रांतातील एतेन योग प्रत्युक्तः या सूत्राने पूर्वी प्रचलित असलेल्या संख्यानुसारी द्वैतानुकूल योग प्रत्युक्त झाल्याने ते योगशास्त्र जरी मागे पडले तरी उपनिषदातील योग विषयक प्रतिपादनाचे भगवद्गीतेत 6व्या अध्यायात उत्कृष्टपणे आलेले असून श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे संपूर्ण योगशास्त्राचा साकल्याने विचार करणारा ग्रंथ आहे. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. हा निरोध अनेक मार्गाने साधणारा असल्याने ज्या ज्या मार्गाने तो साधला जाईल त्या त्या मार्गाचा विचार प्रतिपादनाच्या अवघात प्रसंगाने भगवंताने अर्जुनाला सांगितला आहे. यामुळेच गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग, अभ्यासयोग, अनासक्ती योग इत्यादी सर्वांचा समन्वयाने विचार केला आहे. आणि म्हणूनच वेदव्यासाने भारतीय युद्ध समाप्त होता श्रीकृष्ण अर्जुनांचा हा अद्भुत रोमहर्षण संवाद जगदुद्धारार्थ 700 श्लोकात जेव्हा लेखनिविष्ट केला त्या त्यांनी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे सांख्य योगो नाम, कर्मयोगो नाम, अभ्यास योगो नाम, भक्ती योगो नाम इत्यादी त्या त्या अध्यायातील मुख्य विषयाचे सूचक असे निर्देश जोडले आहेत. अशा रीतीने ब्रह्मविद्येतील योगशास्त्राचा भगवद्गीतेत समन्वयाने विचार केलेला असल्यामुळेच भगवद्गीतेत कर्मयोगच सांगितला आहे किंवा ज्ञानयोग, भक्तियोग, अभ्यासयोग, अनासक्ती योगच सांगितला आहे. अशा तऱ्हेचा आपापल्या मतांचा जेव्हा कोणी आग्रह धरतात तेव्हा त्यांना तदितर योगांचा विचार येथे सांगितला असतो जेथे सांगितला असतो तेथे श्लोकांचा अर्थ बसवताना ते आपल्या मताशी जुळण्यासाठी विनाकारण निष्कारण ओढाताण करावी लागते. अनेक अंतर्बाह्य कारणांनी लोकांच्या बुद्धीला आधीच्या काळात जरी असे अनेक पाठे फुटत असले तरी व्यासाने सर्व योग मार्गांचा समन्वयाने विचार करणारी गीता श्लोकनिमित्त केल्यापासून आज 5000 वर्षेपर्यंत भारतीयांना ती सतत मार्गदर्शन करीत आहे. हे कोणालाच नाबूद करता येणार नाही. तर त्या सगळ्याचा तात्पर्य असा आहे की पाश्चात्य विद्वानांनी एकंदरच भारतीय सर्व तत्वज्ञान किंवा भारतीयांचा काळ हा खूप अलीकडे आणण्याचा प्रयत्न केला. तो सगळीकडेच आहे. आपल्या चरकादी ग्रंथांच्या बाबतीमध्ये पण तीच ओळ आहे. पण महाभारताचा काळ इसपू 3100 असा जर धरला तर आता यांच्या म्हणण्याप्रमाणे भगवद्गीता झाल्या किंवा युद्ध संपल्या भगवद्गीतेचा रचना वेदव्यासाने केली आणि त्यात ह्या सगळ्या योगांचं एकत्रीकरण सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं वर्णन त्यांनी केलं. ज्या ज्या मार्गात चित्तवृत्ती निरोध योगाचा संबंध येतो त्या त्या मार्गाचे विवेचन भगवद्गीतेत त्या त्या ठिकाणी केलेले असले
तरी साक्षात चित्तवृत्ती निरोधरूप योगाचे विवेचन गीतेतील 6व्या अध्यास योग योग नामक अध्यायात केले असल्याचा उल्लेख मागे आला आहे. भारतीय समाज एकजात वेदांना प्रमाण मानणारा होता, तोपर्यंत मधुशा काळात व भगवद्गीतेत सांगितलेले योग विषयक विवेचन लोकांस पुरेसे. पण पुढे इतिहासाच्या ओघात वेदबाह्य जमातीशी होणारा संघर्ष टाळण्याकरता आणि त्यांच्या गुणधर्मानुसार वेदानुयायांच्या समाजातील चातुर्वर्ण्यात कुठेतरी जाती स्वरूपाने व्यक्ती स्वरूपाने नव्हे समाविष्ट करून घेण्याची प्रथा वैदिक धोरणांनी सुरू केली. या प्रथेतूनच भारतातील हल्लीचा विशाल व बहुंशी एकजिन्सी हिंदू समाज निर्माण झाला आहे. हे खरे असले तरी या स्थितीस येऊन पोहोचेपर्यंत वेदानुयायी समाजाला अनेक दिव्यातून मार्ग काढावा लागला आहे. या दिव्यांपैकी बौद्ध धर्मामुळे झालेली सामाजिक धार्मिक क्रांती हे सर्वात भयंकर दिव्य होते. वेदबाह्यांशी संघर्ष टाळण्यासाठी त्यांना आपल्या समाजात कोणत्यात तरी योग्य वर्णात जातीचा समाविष्ट करून घेण्याची प्रथा व्यासकालापासून ते गौतम कालापर्यंत चालत आहे. त्या योगाने उत्तर भारतात शाक्य, लिच्छवी, कोल, कीकट इत्यादी प्राधान्याने शास्त्रोपजीवी असलेल्या व हिमालयाच्या दक्षिण प्रदेशात वस्ती करून असलेल्या जमातीचा समावेश क्षत्रिय वर्णात झालेला होता. अशा जमातीपैकी शाक्य वंशातील कीकट कुलात गौतमाचा जन्म झालेला. गौतमाने बौद्ध धर्म स्थापून जी क्रांती घडवून आणली त्याच्यामुळे वैदिकांच्या सर्वच विद्यांवर मोठे संकट गंडांतर आल्यासारखे झाले. या गंडांतरातून आपल्या विद्यांचे संप्रदाय सुरक्षितपणे निभावून देण्यासाठी वैदिक विद्वानांचे अनेक देशांनी प्रयत्न करावे लागले. त्यातील एक प्रयत्न म्हणजे पतंजलींनी केलेली योग दर्शनाची रचना. अशा प्रकारे त्याला स्वतंत्र योगशास्त्र कोणत्या विशेष कारणाने रचावे लागले ते पाहू. हा एक पूर्ण वेगळाच विषय असणार आहे. शंकराचार्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून पेज नंबर्स हे भूमिकेमधलं 9-3 असा परिच्छेद आहे. तर सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की बौद्ध धर्माच्या उदयानंतर वैदिक संस्कृतीचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झाला आणि लोक बौद्ध धर्मामध्ये समाविष्ट अशा स्वरूपाची झाली आणि पुन्हा एकदा वैदिक धर्म प्रस्थापित करणे आणि विशेषतः वेदांत तत्वज्ञान प्रस्थापित करणे यासाठी शंकराचार्यांनी खूप मोठे प्रयत्न केले. संपूर्ण भारत भ्रमण करून त्याने अनेक विद्वत सभा जिंकल्या आणि वेदांताचा प्रचार प्रसार अशा स्वरूपाचा केला. तर हे त्यावेळेस एक मोठं गंडांतर अशा स्वरूपाचं होतं. वैदिक समाज रचना धर्माच्या शाश्वत पायावर झाली आहे. वैदिक संस्कृतीत असा विशेष आहे की त्याच्यात होणारी वैचारिक व धार्मिक आंदोलने आणि राष्ट्राचा घडून येणारा इतिहास यांचा अतिनिकट संबंध असतो. धर्मामधील शाश्वत तत्वांचा आविष्कार वैचारिक उत्क्रांतीवर अवलंबून असतो. ही उत्क्रांती वर्णाश्रमाचार प्रधान कर्मकांड, चित्तेकाग्रस्थान, उपासना कांड आणि भौतिक प्रत्यय प्रधान ज्ञानकांड यांच्या समन्वयावर समतोलपणावर अवलंबून असते. बौद्ध व जैन धर्मांचे उदय झाले त्यावेळी वैदिक कर्मकांडातील पशुयागांचा पराकाष्ठेचा अतिरेक झालेला असल्यामुळे हा समन्वय समतोलपणा वैदिक समाजात मुळी सुद्धा उरलेला नव्हता. आता हा एक मोठा विषय आहे की ज्योतिष्ठोमेने यजेत किंवा पशुची या प्रकारची हत्या ही त्या यज्ञ कर्मकांडांमध्ये अशा स्वरूपाची केली जात होती. बौद्ध धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध याने बौद्ध धर्माची स्थापना केली. त्याच्यापूर्वी त्याने उग्र तपश्चर्या रानावनात राहून केली असे त्याच्या चरित्रात आहे. ही तपश्चर्या करीत असताना रानावनात आश्रम करून राहणारे वैदिक धर्मानुयायी तपस्वी लोक त्यास आता भेटले असले पाहिजे. या तपस्व्यांच्या गाठीभेटीतच तपश्चर्या कशी करावी हे जसे त्याला कळले असेल तसेच तत्वज्ञानही त्यास त्यांच्याकडून थोडं तरी समजले असले. पुढे त्याने जेव्हा धर्मस्थापना केली त्यावेळी त्या धर्माला आधारभूत असे काही अगदी स्थूल स्वरूपाचे तत्वज्ञानही त्याने निर्माण केले. पूर्वीच्या आयुष्यात आणि तपश्चर्येच्या काळात त्याला वैदिकांकडून जे वैदिक तत्वज्ञान मिळाले असेल तेच जर त्याने आपल्या धर्माला आधार म्हणून घेतले असते तर आपल्या धर्माचा निराळेपणा त्यात दाखवता आला नसता.
तेव्हा सर्वंच क्षणिकं शून्यं सर्वमेव स्वलक्षणं संघात परमाणूनां मैवमुग्नि समीरणाः मही अंबु अग्नि समीरणाः इत्यादी प्रकारचे जुजवी तत्वज्ञान त्याने निर्माण केले. वैदिकांच्या समाजात तत्वज्ञान सर्वात सुलभ व्हावे म्हणून सर्व उपनिषदातील ज्ञानाचे सारच जात आहे असा भगवद्गीता हा ग्रंथ निर्माण झाला. पण त्याचे अध्ययन अध्यापन कर्मठांकडून होत नसून ते प्राधान्याने अरण्यात वास करत असलेल्या निवृत्ती मार्गी वेदानुयायांकडून होत असे. अर्थात वेदानुयायी म्हणवणारे सर्वसामान्य जनता या गीतापूर्वी तत्वज्ञानाला पारखी झाली. म्हणजे कर्मठांच्या यज्ञमार्गात त्यांना स्थान नाही आणि वैदिक उपासना व तत्वज्ञान ही अवगत होण्याचा मार्ग नाही. अशा धर्माच्या बाबतीत वाऱ्यावर सोडल्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली. अशा स्थितीत वैदिकांच्या कर्ममार्गाचा उपहास करून लोकांची मने वैदिक धर्मातून परावृत्त करून त्यास त्यांच्या भुसभुशीत मनोभूमिकेत आपल्या धर्मातून नवा बनवणारा आचार व सामान्य हृदयाचे काही तत्वज्ञान यांची बीजे पेरण्यास गौतम बुद्धांना आणि नंतर त्याच्या धर्मात गेलेल्या ब्राह्मण भिक्षूंना सहजच सोपे गेले. हे ते सहज तत्वज्ञान, सामान्य दर्जाचं तत्वज्ञान वगैरे असं जे काही म्हटलंय त्याला कोणाचं ऑब्जेक्शन अशा स्वरूपाचं येऊ शकेल किंवा जुजू तत्वज्ञान असं ते काही म्हटलेलं आहे अशा स्वरूपाचं. तशी अवैदिक तत्वज्ञान आहेत बुद्ध आणि जैन या लोकांच्या असाव्या अशा स्वरूपाची. हे वेदांवरती विश्वास नाही आणि स्वतंत्र तत्वज्ञान असणार अशा स्वरूपाचं. अशा रीतीने बौद्ध धर्माचा प्रसार आणि वैदिक धर्माचा संकोच झपाट्याने होत राहिला. नाही तो ठीक आहे, त्याला खायचं वरच करायचं असेल ना मला. खालचं आधी करून घे मला. या धर्म प्रसाराच्या लोंढ्याला प्रतिबंध करून जनतेची श्रद्धा पुन्हा वैदिक धर्माकडे वळवण्याचे सामर्थ्य वैदिक कर्मठात नव्हते. पण अरण्यवासी वेदानुयायी उपासक व ज्ञानी यांच्यात आपल्या वैयक्तिक मोक्षाकरता सर्वसामान्य जनांचा संपर्क टाळून रानामनात राहण्यात त्या जनतेची धार्मिक हानी ही गोष्ट समाजातील दुर्णत्व घेण्याची ज्यांची पात्रता होते अशा बुद्धिमान तत्वज्ञांच्या लक्षात हळूहळू येऊ लागली. रानावनात न राहता जनसंवर्गात राहून वेदातील चित्तशुद्धी करणारा कर्म मार्ग, चित्त एकाग्र साधणारा उपासना मार्ग व तत्वविवेचन करणारा ज्ञान मार्ग यांचे स्वतः आचरण करणे आणि जनतेकडून करवणे ही गोष्ट वैदिक धर्माच्या रक्षणार्थ व पाखंड वृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक आहे. हे पटल्यामुळे रानावनांचा त्याग करून जनतेत राहून आपल्या विद्येचा प्रसार करण्याची प्रथा पाणिनी मुनीपासून स्पष्टपणे प्रतिष्ठित येते. पाणिनी मुनीने शंकराची आराधना करून त्याचकडून व्याकरणशास्त्राची मूलभूत 14 सूत्रे प्रसाद म्हणून मिळवली. या सूत्रांच्या आधारावर पाणिनी मुनीने संस्कृत भाषेसारख्या संस्कृत व प्रौढ भाषेचे संपूर्ण सर्वांग सुंदर व्याकरणशास्त्र रचिले. ही एक मोठी अलौकिक गोष्ट होती. शंकराच्या डमरूतून जे ध्वनी निघाले त्या ध्वनीमधून संपूर्ण व्याकरणशास्त्राला व्यापणारी 14 सूत्रे पाणिनी मुनींनाच पुरली. यावरून त्यांची समज तपस्या किती प्रभावी होते दिसून येते. पण इतकी तपस्या करूनही हे मुनी अरण्यवासात काळ न काढतात. कालचं झालंय ना मला वाटतं. बरं तुम्ही एकच काम करा, 5 मिनिटं थांबवत आहे. तेव्हापासून वेदसंवेदांच्या षडंगातील वैदिकांच्या पठणात असलेल्या शिक्षा व व्याकरण ही 2 अंगे मागे पडून पुढे पाणिनी प्रणीत शिक्षा व व्याकरण ही संज्ञा आसेतू हिमाचल प्रचलित झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत गेली सुमारे 2,500-3 हजार वर्षे पाणिनीय शिक्षेचे व व्याकरणशास्त्राचे परंपरागत अध्ययन अखंडपणे चालू राहिले. यावरून पाणिनी अरण्यात आश्रम करून न राहता जनसंबंधात येऊन राहिले असले पाहिजे ते स्पष्ट होते. पाणिनीय व्याकरणावर संस्कार करणारे कात्यायनी देखील जनसंपर्कातच राहिले व त्यांनी व्याकरणशास्त्र अधिक लोकप्रिय केले. त्यानंतर शालिवाहन शकपूर्व 1ल्या-2ऱ्या शतकाच्या सुमारास पतंजली मुनींचा अवतार झाला. त्यांनीही प्रथम आयुर्वेदासंबंधीच्या चरक संहितेचे संस्करण करून नंतर अष्टाध्यायी या पाणिनीय व्याकरणशास्त्रावर पातंजल महाभाष्य हा अपूर्व ग्रंथ रचून लोकांच्या अंतःकरणाने आपल्याकडे वेधून घेतले. यानंतर ते त्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे योगदर्शनाचे
अशी रचना आहे. तोपर्यंत वेदांच्या शास्त्राला पोषक असलेला योग भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात निविष्ट झालेल्या स्वरूपात समाजात प्रचलित होता. पतंजलीच्या काळी ह्याला शास्त्रीय स्वरूप देऊन निश्चितता आणण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. पतंजलींच्या पूर्वी सुमारे 3-4 शतके गौतम बुद्धाचे निर्माण झाले. त्याच्या हयातीत बुद्ध धर्माचा जेवढा प्रचार व प्रसार झाला त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रसार त्याच्या मरणोत्तरच्या या 3-4 शतकात झालेला होता. त्याचे सर्व श्रेय वैदिक धर्माच्या अनुयायातील विद्वान लोक जे स्वार्थलोलुपतेने राजाश्रय असलेल्या बौद्ध धर्मात शिरून भक्षी झाले होते त्यांना आहे. कोणत्याही धर्मातील कर्ममार्गात काही आचार व त्यास आधारभूत असलेले काही विचार यांचे मिश्रण असते. बौद्ध भिक्षूंनी सामान्य लोकांच्या बुद्धीला पटतील अशा प्रकारचे नैतिक विचार प्रकट करून आपले तत्वज्ञान बनवले होते. आचार प्रधान अंगात बाह्य विधी निषेधांपेक्षा अंतःशुद्धी व तत्पूर्ण पावित्र्यावर भर देऊन योगशास्त्रातील काही आचार विचारांचा व प्रक्रियांचा समावेश त्यांनी आपल्या कर्मकृतां अंगात केला होता. यामुळे वैदिक कर्मठांच्या विधी निषेध मूलक म्हणून आचरण करण्याची किरीच्या धर्मापेक्षा सर्वांचा समावेश करणारा व व्यवहारता आचरण्यास एका दृष्टीने अधिक सोपा असा बौद्ध धर्म आहे. अशी जनतेची समजूत झाल्याने त्याला रागाश्रयही असल्यामुळे दरपिढीत बौद्ध धर्मियांचा संख्येने उत्कर्ष व्हावा, वैदिक धर्मानुयायांचा त्या प्रमाणात ह्रास व्हावा असा प्रकार पतंजलीच्या काळापर्यंत चालला होता. बौद्ध धर्मात शिरलेल्या वैदिक ब्राह्मण विद्वानांनी वैदिक वाङ्मय विकृत करण्याचाही प्रयत्न केला असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. वेदांचे पठण, संहिता, पद आणि क्रम या आणि पुढील जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ आणि धन या 8 विकृती या पद्धतीने होत. यातील जटापाठात पुन्हा उत्क्रम, व्युत्क्रम, संक्रम, अभिक्रम असे 5 क्रम असतात. सगळं समजून घेणे अवघड आहे. तर ठीक आहे, आपण पुढच्या बुधवारी पुन्हा एकदा हा भाग नको बघायला, पण त्याच्याविषयीचं वाचन करू. आणि आता जप आणि ध्यान करून मग आजचा लेक्चर थांबवूया. पुढच्या आज सकाळी लेक्चर अब्रप्टली बंद झालं त्यामुळे मी सांगायचं राहिलं माझं. आणि आता कदाचित पुढच्या वेळेत असा प्रॉब्लेम राहणार नाही असं वाटतं. ओम धन्वंतरये नमः. 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 ओंकाराचा 10 वेळा करू.
योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। विरम्यते व्याख्यानव्यापारः। श्वः पुनरपि मिलिष्यामः एवम् अग्रिमे बुधवासरे पुनरपि मिलिष्यामः।